श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह या आपल्या YouTube चॅनेलवरील स्वामी मी काय करू या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। स्वामी मी काय करू या सिरीजमध्ये आपल्या सर्वांना परत एकदा भेटून मला खूप खूप आनंद झालेला आहे। या भागामध्ये आपण स्वामी भक्तांनी पाठवलेल्या नवीन वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत। तर चला मग वळूया आपण आपल्या या प्रश्नांकडे। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ पाहून झाला की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त त्याला शेअर करा। तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील किंवा प्रश्न असतील ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न नसतील तरीही तुम्हाला कमेंटमध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहून जाईल। चला तर मग वळूया या भागातील प्रश्नांकडे। तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, मला खूप घाबरल्यासारखे होते, एकटीने प्रवास करण्यास भीती वाटते, तसेच डोक्यात खूप नकारात्मक विचार येतात, त्यासाठी उपाय सांगा। प्रियेश माडकर या दादांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे। पहिलं तर ही जी समस्या आहे ही समस्या मानसिकतेशी जुळलेली आहे। तुमचं मनोबल तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे, आत्मबल वाढवणं गरजेचं आहे। तुम्हाला जी भीती वाटते, प्रवासात भीती वाटणं, लोकात जाण्यासाठी भीती वाटणं किंवा आणखी काही गोष्टी असू शकतात त्याच्यामध्ये, तर ह्या सर्व समस्या ज्या आहेत, आपलं नाजूक मन जे असतं, कोमल मन जे असतं, त्याच्यावरती एखाद्या मोठ्या कुठल्या तरी गोष्टीचा आघात झाला की अशा गोष्टी घडायला लागतात आणि मन असंतुलित होतं। मग बऱ्याच गोष्टी अशा जीवनामध्ये आपल्याला घडायला लागतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा की मानसिक समस्या मिटवण्यासाठी तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास 30 मिनिट दररोज ओंकार करायचा, शांत बसायचं आणि ओंकार लावायचा। सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यासोबत तुम्हाला पाद पश्चिमोत्तासन, स्क्रीनवरती तुम्हाला आसन दाखवलं ते, हे आसन तुम्हाला दररोज करायचं। आणि त्यासोबतच तुम्हाला होमिओपॅथीमध्ये एक सहाय्यक म्हणून औषध घेता येईल, रेस्पिरेमेडो म्हणून त्याचं नाव आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं ते। तर हे औषध जर तुम्हाला कुठं भेटलं तर ते तुम्हाला सोबत घ्या। स्वामींना प्रार्थना करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला संकल्प करायचे स्वामींना, आणि संकल्प करून दररोज हनुमान चालीसा सुरुवात करायची। हनुमान चालीसाचा पाठ घरामध्ये दररोज संध्याकाळी करायचा आहे। आणि त्यासोबत तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, हनुमान चालीसा करताना मनातल्या मनात करायचं नाही, मोठ्याने करायचं, एकच वेळ करायचं पण मोठ्याने करायचं। आणि त्यानंतर तुम्हाला ध्यानाला बसायचं आहे, दररोज 15 मिनिट ध्यान करायचं आहे। आणि ध्यान करत करत तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा शांतपणे जप करायचा। तुम्ही ध्यानासहित जप करा, ध्यानासोबत जप करायचं। एक वेळा जप केला की शांत बसायचं, नंतर परत एकदा जप करायचा, परत शांत बसायचं। असं तुम्हाला दररोज करायचं आहे। अर्धा तास करू शकत असेल तर अतिशय उत्तम। तर हे सर्व उपाय तुम्ही स्वामींना संकल्प करून प्रार्थना करून सुरू करा, तुमच्या सर्व समस्या लवकरात लवकर संपून जातील आणि तुम्ही एकदम आनंदाने स्वस्थ जीवन जगू शकता। तर आपण आता पुढचा प्रश्न तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, पंचमुखी हनुमानाचा फोटो लावायचा आहे, घरात नॉनव्हेज खातात, चालते का? माझ्याकडे एक गाय आहे, आजोबाने दिलेली आहे, तेव्हापासून तिला गर्भ राहत नाही, काय करू असं त्यांनी विचारलेलं आहे। त्यांचा आयडीचं नाव आहे स्वामी। तर आपल्याला यांना काय उपाय सुचवता येईल? तर याच्यामध्ये काय आहे, पहिली गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, मांसाहार ज्या ठिकाणी होतो किंवा मद्यपान ज्या ठिकाणी करतात किंवा चुकीच्या गोष्टी ज्या ठिकाणी होत असतात त्या ठिकाणी कुठल्याही हनुमानजीचंच नाही, हनुमंताचंच नाही, तर कुठल्याही देवतेचा फोटो तुम्ही लावू शकता। कारण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दैवी संपदेमध्ये येत नाहीत, आसुरी संपदेमध्ये येतात। त्या सर्व गोष्टी जे काय आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आसुरी संपदेमध्ये येतात, देवी संपदेमध्ये येत नाही। त्यामुळे तुम्ही भगवंताचा फोटो त्या ठिकाणी लावू शकत नाही, कुठल्याही देवाचा फोटो लावू शकत नाही तुम्ही। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर लावायचं असेल आणि परिवारातले लोक जर मद्यपान करत असतील किंवा मांसाहार करत असतील तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुमच्या घरामधला एखादा भाग किंवा एखादी खोली जर शक्य असेल तर आपल्या खास पूजेसाठी वेगळी ठेवायची। आणि त्या ठिकाणी तुम्ही हनुमानजीचा फोटो ठेवू शकता किंवा तुम्ही ज्या देवाची उपासना करता, स्वामींची उपासना करत असाल तर स्वामींचे फोटो त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता। तर एक वेगळी खोली ठेवायची आणि त्या ठिकाणी तुम्ही उपासना करायची आहे। आणि त्या खोलीमध्ये मांसाहार करणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्या किंवा इतर कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये प्रवृत्त असलेल्या लोकांना आपल्या खोलीमध्ये येऊ द्यायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही साधना करू शकता, भजन करू शकता। तर त्यांच्या घरात एक गाय आहे, तिची गर्भ राहत नाहीये असं त्यांनी सांगितलं, जेव्हापासून आणली तेव्हापासून गर्भ राहत नाही असं सांगितलेलं। तर त्याच्यासाठी काय आहे, तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, पहिल्या भागामध्ये आपण जो उपाय सांगितलेला आहे पंचाहुतीचा, हा त्रास जो आहे हा कुठल्या तरी दोषामुळे उद्भवलेला असतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला पंचाहुती सुरू करायची आहे आणि दररोज स्वामींची आणि दत्तगुरूंच्या आरती घरामध्ये सुरू करायची आहे।
तर कुठल्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल किंवा काही इतर समस्या असतील तर त्या समस्या दूर होऊन जातील किंवा कसला दोष असेल तर तोही दूर होऊन जाईल आणि समस्या सुटून जाईल. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, 2022 मध्ये अपघात झाला होता. तेव्हापासून माझ्या मनामध्ये खूप नकारात्मक विचार येतात. कशातच रस वाटत नाही. आत्मविश्वास खूप कमी झाला आहे. आयुष्य खूप सुंदर आहे असं वाटतं. यासाठी सेवा सांगा. अंगात खूप निगेटिव्हिटी जाणवते, असं ताईंनी सांगितलेलं आहे. राणी पवार असं ताईंचं नाव आहे. त्याच्यासाठी अत्यंत सुंदर उपाय आहेत. तुम्हाला निगेटिव्हिटी जर जाणवत असेल, नकारात्मकता जर आता अगोदर एक प्रश्न विचारला होता, त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो मी. निगेटिव्हिटी जर जाणवत असेल, नकारात्मक विचार जर येत असतील जास्त, तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, शुद्ध तुळशीची माळ. आता हे आपण जसे कंठी घातलेले आम्ही जसे कंठी घातलेली आहे त्या पद्धतीनं तुम्हाला तुळशीची कंठी किंवा माला जर कुठे भेटत असेल माळ, तर ती माळ आणायची आपल्याला किंवा रुद्राक्षाची माळ आणायची आहे तुम्हाला आणि ती स्वामींच्या मठामध्ये अक्कलकोटला जर तुम्हाला शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन तुम्ही वटवृक्षाला किंवा स्वामी महाराजांच्या चरणावरती ठेवून किंवा गाणगापूरला जर शक्य असेल तर गाणगापूरला किंवा इतर कुठेही स्वामींचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही मूर्तीला स्पर्श करून ती माळा आपल्या गळ्यामध्ये संकल्प करून धारण करायची. बस एवढा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे, तुमची सर्व निगेटिव्हिटी दूर होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, त्यासोबतच तुम्हाला हनुमान चालीसा सुरू करायचा आहे. संकल्प करायचे स्वामींना, प्रार्थना करायचे स्वामींना, हनुमान चालीसा नित्यनेमानं दररोज सुरू करायचे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. एक टाइम आपल्याला हनुमान चालीसा करायची. आणि त्यासोबतच तुम्हाला पाद पश्चिमोत्तानासन आसन तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. हे योगासन तुम्हाला दररोज करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला प्राणायाम सुरू करायचे आणि दररोज तुम्हाला अर्धा तास ओंकार करायचा आहे. ओंकार केल्यानंतर कितीही खचलेलं मन असू द्या किंवा कितीही अगदी एकदम शून्यामध्ये जाऊन पोचलेला व्यक्ती असू द्या, म्हणजे जगणंच नको वाटत आहे, काहीच मार्ग राहिलेला नाही किंवा काही करण्याची उमेद राहिलेली नाही, पूर्ण एकदम शून्य झालेला व्यक्ती, अशा अवस्थेमध्ये सुद्धा ओंकार जर सुरू केलं तर परत जगण्याची उमेद निर्माण होते व्यक्तीमध्ये, परत ऊर्जा निर्माण होते, परत सकारात्मक विचार तयार होतात आणि ह्या विचाराच्या बळावरती तो कुठल्या कुठे झेप घेऊन जाऊ शकतो. तर ओंकार तुम्हाला सुरू करायचा आहे. अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी ओंकार तुम्हाला करायचा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, स्वामी घरात शांती नाही, सतत किटकिट असते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दिलीप शिरोडकर असं दादांचं नाव आहे. तर त्यांच्यासाठी आपण सांगू शकतो की पहिल्या भागामध्ये आपण घरात सुख शांती येण्यासाठी आणि घरातली निगेटिव्हिटी सर्व घालवण्यासाठी आपण अत्यंत सुंदर उपाय सांगितलेले, खूप सविस्तर चर्चा झालेली तिथे. तर ते पहिला भाग तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे भेटून जातील. पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, मला माझ्या घरात अजिबात सुख नाही, किती काम करा ते चुकच काढतात, मुलीचे मग अभ्यासात लक्ष लागत नाही, मी काय करू, खूप प्रॉब्लेम मध्ये चालू आहे, असं ताईंनी विचारलेलं आहे. तर यांचं नाव यांनी सांगितलेलं नाहीये, तर यांच्यासाठी काय उपाय सांगा. तर ज्या ताईने प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला सुद्धा पहिला भाग व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. पहिल्या भागामध्ये सविस्तर उपाय सांगितलेले, ते उपाय तुम्हाला करायचे, सर्वस्या दूर होते. आणि मुलांचा अभ्यासात जर लक्ष लागत नसेल तर त्याच्यासाठी आपण एक खास व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मुलांना अभ्यासामध्ये ज्या समस्या होतात किंवा त्यांचं लक्ष लागत नाही किंवा अभ्यासाला बसल्यानंतर मन इतरत्र धावत असतं किंवा कुठल्या तरी कल्पनेमध्ये अडकलेलं असतात किंवा घरातले विचार येत असतात किंवा मित्रांचे कुठलेही काही विचार येत असतात, विचारामध्ये अडकून 2 तास अभ्यास करतात आणि अभ्यास होतो किती 15 मिनिट. तर अशी समस्या विद्यार्थ्यांना खूप आहे आणि केलेला अभ्यास लक्षात न राहणं ही पण एक खूप गंभीर समस्या झालेली आहे. तर या सर्व समस्यांना सोडवण्यासाठी एक अत्यंत बारकाईनं विश्लेषण केलेला व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. कारण विद्यार्थी म्हणजे केवळ त्यांच्या परिवाराचं भविष्य नसून आपल्या देशाचं सुद्धा भविष्य आहे. तर त्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य चांगलं बनावं, त्यांचं करिअर व्यवस्थित व्हावं, जीवन सुंदर व्हावं त्यांचं, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्व गोष्टीवरती अत्यंत बारकाईनं चर्चा केलेला व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आहोत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, सर्व पालकांचे प्रश्न त्याच्यातून सुटून जातील आणि सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं होईल. तर ह्या हेतूने तो व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत. आणि घरातील समस्या चालू आहेत असा जो प्रश्न ताईने विचारलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला भाग 1 पहिला भाग व्यवस्थित बघायचा आहे. त्याच्यामध्ये सर्व उपाय सांगितलेले आहेत, तुमच्या सर्व समस्या दूर होईल. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, यादव E7K असं त्या आयडीचं नाव आहे,
श्री स्वामी समर्थ. 2 वर्ष झाली माहेरी राहतीये. वाद चालू आहे. डिव्होर्सची केस चालू आहे. माझा संसार वाचेल का? मी काय करू? किंवा काय सेवा करू? प्लीज सांगा, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ताईंची जी समस्या आहे अत्यंत गंभीर नाजूक प्रश्न आहे हा. याच्यावरती एक उपाय करता येतो. जर चूक तुमची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमच्या चुकीची माफी मागा. कधी-कधी आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं असतं अशा ह्याच्यामध्ये. कारण काय होतं, ज्यावेळेस दोन व्यक्तींचा अहंकार ज्यावेळेस येऊन आदळतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये नात्याचं चकमक चुरडा होऊन जातो. अशा वेळेस कुणीतरी एकट्याने बाजू पडती घ्यावी लागते, झुकती बाजू घ्यावी लागते. दोघांनी जर आपला अहंकार ताठ ठेवला तर मग नातं तुटून जातं त्या ठिकाणी. तर चूक जर तुमची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमच्या पतीशी, तुमच्या सासरच्या लोकांशी तुम्हाला बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. कारण तुमच्या प्रश्नातून तुमच्या संसाराबद्दल असलेली ओढ, तुमच्या संसाराबद्दल असलेली तळमळ तुमच्या प्रश्नातून दिसून येत आहे. पण आता ही घटना कशामुळे झालेली आहे याचं थोडंसं बारकाईने जर गणित घातलं तर काय कुणाच्या काय चुका झाल्या ह्या सगळ्या गोष्टी एकदम समोर येतात. आणि समजा जर तुमची चूक नसेल, त्यांची चूक असेल आणि ते जर त्यांची चूक स्वीकारू शकत असतील, म्हणजे जसं तुम्हाला संसाराची गरज आहे तसं त्यांनाही जर गरज असेल तुमची, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगू शकता की बाबा ह्या 2 गोष्टी तुम्ही जर बदलल्या ना, त्या 2 गोष्टीमुळे मला त्रास होत आहे, त्यामुळे मी तुम्हाला बोलत आहे, त्याच्यातून हा वाद निर्माण होत आहे. तर तुम्ही ह्या 2 गोष्टी जर बदलल्या आणि माझ्या जर काही दोष असेल तर मलाही सांगा, मी बदलायला तयार. तर ह्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर त्यांच्या चुका स्वीकार केल्या, त्यांना जर त्यांच्या चुका कबूल असतील, तर ह्या समस्या चर्चेतून सुटून जातात. आणि दुसरी गोष्ट, चूक जर त्यांची नसेल, तुमच्या असेल आणि ते लोक जर चांगले असतील, बरोबर उच्चारण चांगले असतील, आचरणानं चांगले असतील, श्रेष्ठ लोक असतील, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांचे पाय धरा. कारण चांगल्या लोकांसाठी कधीही झोपणं चांगलं असतं. तर त्यांचे पाय धरा तुम्ही, त्या ठिकाणी जाऊन माफी मागा त्यांची, तुम्ही हात जोडा त्यांच्यासमोर, झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागा त्यांची. आणि यापुढे कधीच आपल्या हातून अशी चूक होणार नाही याची खात्री देऊन त्या पद्धतीने त्यांना आचरणातून आपल्या दाखवून द्या. आणि दुसरी गोष्ट ही तुम्हाला सांगतो की तुमची जर चूकच नसेल, त्यांच्या चुकामुळे तुम्ही काहीतरी निर्णय घेतलेला असेल, त्यांच्या चुकामुळे तुम्ही काहीतरी बोललेलं असेल किंवा त्यांच्या चुकामुळे तुम्ही काहीतरी कृती केलेलं असेल आणि याच्यातून जर वाद निर्माण झालेला असेल, त्यातून नातं तुटलेलं असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्या चुका त्यांना कबूल आहेत का नाही ते पहा. जर नसतील त्यांना कबूल, तर त्यांचा नात्यापेक्षा त्यांचा अहंकार त्यांना मोठा असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना समजावायला जाणं सुद्धा चुकीचं ठरणार आहे. आणि समजावायला गेलं तर हा वाद परत वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट एक शिल्लक राहते त्याच्यातून, की त्यांनी चुका केलेल्या आहेत, त्यांच्या चुकाही त्यांना मान्य नाहीत, कबूल नाहीत, तर हे तुम्हाला त्यांच्याशी संसार करायचा आहे. तर तुम्हाला तुमचं हृदय मोठं करावं लागेल आणि त्यांना त्यांच्या गुणदोषासहित तुम्हाला स्वीकार करावा लागेल. आणि त्याचा तुम्हाला आयुष्यभर जितका त्रास होईल ते सर्व तुम्हाला सहन करण्यासाठी तयार व्हावं लागेल. आणि हे सर्व करत असताना तुमची किती मानसिक पिळवणूक होणार आहे, तुमचा किती अनादर होणार आहे त्या ठिकाणी, किंवा तुमच्याशी कसं वर्तन होणार आहे, त्याची काहीही तुम्ही खात्री देऊ शकत नाही. आणि ते सर्व होणाऱ्या गोष्टी तुम्हाला झेलावं लागतील, सोसावं लागतील त्या सर्व गोष्टी. तर याच्यासाठी जर तुम्ही भक्कम तयार असाल तर हे करू शकता. नाहीतर जी कोर्टात केस चालू आहे तर याच्यावरती आत्मपरीक्षण करा, झालेलं कुणाकडून काय चूक आहे. जर चुका त्यांच्या असतील, समजून घ्यायला तयार नसतील, तर विषय संपवून टाका आणि आपल्या भविष्याकडे लक्ष द्या, आपल्या करिअरकडे लक्ष द्या, पुढच्या जीवनाकडे लक्ष द्या. आणि त्यातल्या त्यात मला असं जाणवत आहे की चूक कदाचित तुमच्याकडून नाही आहे ती चूक, आणि जे काय प्रकार झालेले आहेत त्याच्यातून त्यांना सद्बुद्धी यावी आणि हे सर्व प्रकरण जे चालू आहे हे थांबावं कुठेतरी आणि याला एक चांगलं सुंदर वळण यावं, तुमचा संसार परत उभा राहावा म्हणून संकल्प करून तुम्ही दुर्गा सप्तशती सुरू करा. स्वामींना संकल्प करा, स्वामींना प्रार्थना करा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करा दररोज. आणि शक्य असेल तर गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला बुधवारी, जी गोष्ट शक्य असेल तर तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन बुधवारी तुम्हाला अथर्व शीर्षेचा पाठ करायचा आहे, गणपतीचं पूजन करायचं आहे आणि ओम गम गणपती नमः मंत्राचा जप करायचा. संकल्प करायचे तुम्हाला की त्यांना सद्बुद्धी भेटो आणि हे जे काही प्रकरण चालू आहे ते शांत होऊन जाऊ आणि याला एक सुंदर वळण येऊ आणि माझा संसार परत उभा राहू, असे संकल्प करून तुम्हाला हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत. तुमच्या समस्या सर्व दूर होऊन जाईल.
तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, माझे पती 4 वर्षापासून दुसऱ्या बाईसोबत राहत आहेत. मी सारी सेवा करत आहे. ऋतुजा माने या ताईने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर ज्या ताईने आपल्याला प्रश्न पाठवलेला आहे, हा प्रश्न सुद्धा अत्यंत गंभीर आहे. तर याच्यावरती मला एक गोष्ट सांगावी वाटते त्यांना, आणि सर्वच लोकांना ज्यांच्या जीवनात अशा घटना घडत आहेत, मग तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. शारीरिक आकर्षणाच्या नादी लागून किंवा वासनात्मक गोष्टीकडे आकर्षित होऊन जे लोक तुमच्याशी गद्दारी करत आहेत किंवा तुम्हाला धोका देत आहेत, अशा लोकांकडून तुम्हाला कधीही काही भेटणार नाही. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट आहे, अशा लोकांकडून कुठल्याही चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणं म्हणजे आपलाच मूर्खपणा आहे म्हणून समजून. मुळात हे लोक कधी सुधारणार नसतात. हा प्रश्न ज्यावेळेस माझ्याकडे आला होता, त्यानंतर याच्यावरती थोडंसं चिंतन मी केलं. स्वामींकडून काही संकेत मी स्वामींना मागितले होते. त्यातून जो संकेत मला भेटला, त्यानुसार मी तुम्हाला आज उत्तर देत आहे. आणखी 2-3 ताई आहेत, त्यांचेही अशाच संदर्भातले प्रश्न आहेत. तर तुम्हा सर्वांनाच मी माफी मागतो, थोडासा विलंब झाला. अक्षय तृतीयामध्ये आले होते, त्याच्यात थोडीशी साधना वगैरे चालू होती. आणि दुसरी गोष्ट, काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याच्यामुळे सुद्धा थोडासा विलंब झाला. तर ह्या विषयाला धरून ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या सर्वच ताईंना मी त्या प्रश्नातून मी उत्तर देत आहे. तर तुम्ही सर्वांनी ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. पहिली गोष्ट, पैशासाठी जर एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जात असेल, तर तेही एखाद्या वेळेस मान्य, किंवा आणखी कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला सोडून जात असेल, अशाही घटना घडल्या की काही लोक संन्यास घेण्यासाठी घर सोडून निघून गेले, काही लोक भगवंताला प्राप्त करण्यासाठी घर सोडून निघून गेले, काही लोक आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आपलं काहीतरी आत्मोत्थान आत्मकल्याण व्हावं म्हणून घर सोडून गेले. तर ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्या सर्व गोष्टी मान्य आहेत. आणि त्यातल्या त्यात संसारात जर म्हटलं तर एखाद्या गोष्टीसाठी घर सोडून निघालं गेलं, कुठलीही गोष्ट असेल, मित्रासाठी घर सोडून निघून गेला, अशी व्यक्ती आपल्याला मान्य. पण चारित्र्यहीन व्यक्ती जर असेल, त्याच्या घरामध्ये स्वतःची स्त्री आहे, पत्नीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. घरामध्ये लक्ष्मी असताना जर एखादा पुरुष बाहेर कुठं फिरत असेल, बाहेरच्या कुठल्या इतर स्त्रीकडे जर आकर्षित होत असेल, तर हा शुद्ध व्यभिचारपणा आहे, ही व्यभिचार वृत्ती आहे. तर अशा व्यभिचारी पुरुषाकडून तुम्ही अपेक्षा जी करताय की तो त्या बाईला सोडून माझ्याकडे यावा, अशी व्यक्ती जर तुमच्याकडे फिरून जरी आली, तर तुम्हाला देणार काय आहे? त्याच्याकडे किती इमानदारपणा आहे, त्याचा आत्मा किती शुद्ध आहे, त्याचं आचरण किती शुद्ध आहे, त्याचे विचार किती पवित्र आहेत, शुद्ध आहेत, ते लक्षात घ्या. तुम्ही त्याची जी मागणी करताय ना, ती एक तर तुमची आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे, दुसरी गोष्ट तुम्हाला आधार पाहिजे जीवन जगण्यासाठी. आणि अशा चारित्र्यहीन व्याभिचारी व्यक्तीची तुम्ही अपेक्षा करत आहात, तर ही अपेक्षा जी जन्म घेत आहे ना, त्याच्या मुळाशी जर जाऊन बघितलं, तर तुमच्या वैयक्तिक गरजा आहेत, कुठल्या तरी आवश्यकतेची पूर्ती होण्यासाठी तुम्ही त्या पुरुषाची अपेक्षा करता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जीवन जगण्यासाठी तुम्हाला एक आधार पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही त्याची अपेक्षा करत आहोत. तिसरी गोष्ट, आर्थिक ज्या गोष्टी आहेत, कमाईच्या गोष्टी, आपण कमवू शकत नाही, मग तो असेल तर आपल्याला सांभाळेल, कमवून आणेल, आपल्याला सांभाळेल, अशी एक वृत्ती माणसामध्ये असते. आणि त्याच्यातून ह्या गोष्टी जन्माला येतात. आणि ह्या सर्व गोष्टी जर याच्या मुळाशी नसतील, तर मग आपलं मानसिक आकर्षण असू शकतं किंवा आपलं शारीरिक आकर्षण असू शकतं. तर ह्या आकर्षणातून सुद्धा आपल्याला बाजूला निघणे गरजेचं आहे. आकर्षण असावं चांगल्या ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट मला स्पष्ट सांगायची आहे, तुम्ही त्याच्या जीवनामध्ये असताना तो तुम्हाला सोडून तुमच्या भावनेची दखल न घेता, तो तुमच्या भावनेची कदर न करता, तुमच्या विचाराची, तुमच्या मनाची कदर न करता, मग तुमच्या अस्तित्वाकडे बघणं आणि तुमच्या बाकीच्या गोष्टी समजून घेणं, तर खूप वेगळी गोष्ट आहे. केवळ तो तुमच्या भावनेची कदर करू शकत नाही, तुमच्या मनाची कदर करू शकत नाही, तुम्हाला काय वाटेल याचीही कल्पना त्याला नाही, त्याला फक्त आपलं सुख महत्त्वाचं आहे. तर अशा व्यक्तीकडून तुम्ही ज्या अपेक्षा करत आहात, हे अत्यंत घातक आहे, लक्षात घ्या. मुळात अशा व्यक्तीकडून कसलीही अपेक्षा करणं म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे मला वाटतं की आपलाच मूर्खपणा आहे. तुम्ही याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला तुमची गरज नाही, विषय संपला तिथंच.
मला एक तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे, की अशा व्यक्तीच्या मागे धावणं तुम्ही पूर्णपणे बंद करून टाका. काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो, आजपासूनच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुरुवात करा ह्या गोष्टी. पहिल्यांदा तर तुमचा आत्मस्वाभिमान तुम्ही ओळखायला शिका. तुमचं अस्तित्व काय आहे ते तुम्ही ओळखायला शिका. तुमच्यात काय क्षमता आहेत, काय योग्यता आहे तुमच्यामध्ये ते ओळखायला शिका तुम्ही. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपला आत्मा कधीही कोणासाठी घाण ठेवू नका. आपले विचार कधीही कोणासाठी घाण ठेवू नका. आपला स्वाभिमान कुणासाठी कधी घाण ठेवू नका. भगवंतानं स्त्रीला आणि पुरुषाला बनवत असताना सारखं बनवलेलं आहे. स्त्रीला आणि पुरुषाला काही वेगळं बनवलं नाही. पुरुषाला जेवढी बुद्धी दिलेली आहे तेवढी स्त्रीला दिलेली आहे. पुरुषाला जसे हातपाय दिलेले आहेत तसे स्त्रीला दिलेले आहेत. पुरुषाला जसं मन दिलेलं आहे तसे स्त्रीला दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. डिपेंडन्सी जी आहे ती संपून टाका पूर्णपणे. आत्मनिर्भर व्हा आणि तुमच्या भविष्याकडे लक्ष द्या तुम्ही. एखाद्या व्याभिचारी पुरुषासाठी, एखाद्या बाहेर गेलेल्या पुरुषासाठी तुम्ही तुमचं भविष्य, तुमचं जीवन आणि तुमचं सुंदर असलेलं आयुष्य बरबाद करून घेऊ नका. तर मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे, स्त्री कमी नाही. आत्मनिर्भर व्हा तुम्ही. स्वतःच्या क्षमता ओळखा, स्वतःच्या योग्यता ओळखा. स्वतःमध्ये जे दडलेलं सामर्थ्य आहे ना, ते बाहेर काढा तुम्ही. स्वतःचं टॅलेंट बाहेर काढा तुम्ही आणि त्याच्यानुसार आपलं जीवन सुंदर बनवा. त्या सुंदर जीवनाला आपल्या सर्व योग्यता, आपल्या सर्व क्षमता आणि आपल्यात जे काही सामर्थ्य दडलेलं आहे, आपल्या ज्या काही संभावना आहेत, त्या सर्वांची साथ देऊन त्याला आणखीच सुंदर बनवा ह्या जीवनाला. अशा कुठल्यातरी पुरुषाच्या मागे लागून ज्याला तुमची किंमत नाही, ज्याला कदर नाही, तुमच्यात काय सामर्थ्य आहे, तुमच्यात काय सद्गुण आहेत, तुमच्यात काय चांगल्या गोष्टी आहेत, तुमच्यात काय योग्यता आहेत, क्षमता आहेत, हे न पाहता क्षणिक वासनापूर्तीसाठी कुठल्याही तरी बाहेरच्या स्त्रीच्या मागे लागत असेल, काय लायकी आहे अशा पुरुषाची? हां, अशा पुरुषाकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? आणि तो तुमच्या जीवनात परत आला तर तुम्हाला देणार आहे काय? त्रासच देणार आहे, गद्दारीच आहे. हां, गद्दारीच करणार आहे तो परत. त्याच्यासाठी सोडून द्या. तुमचं स्वतःचं अस्तित्व घडवा. स्वतःच्या पायावरती तुम्ही व्यवस्थित उभं राहा आणि असं आपलं भविष्य घडवा. असं आपलं जीवन तुम्ही उभं करा, की त्याला सुद्धा हेवा वाटायला पाहिजे, की आपण कोणाला लाथाडलं, कोणाला धिक्कारलंय आपण, कोणाला सोडून दिलंय आपण, कोणाचा अपमान केला आपण. ह्या गोष्टी त्याला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या योग्यता बाहेर काढा, तुमच्या क्षमता सर्व बाहेर काढा आणि त्याच्याकडे लक्ष द्या. आपण कोण आहोत ते ओळखून घ्या अगोदर. आपला आत्मस्वाभिमान जपा. तुमचा आत्मा कोणाच्याही पायाखाली तुडवण्यासाठी देवाने तुम्हाला दिलेला नाही. तुमच्या योग्यता ज्या दिलेल्या आहेत ते कोणावरती डिपेंड राहण्यासाठी दिलेलं नाही. सर्व स्त्रियांना मला हे एक गोष्ट सांगावी वाटते अशी, तुमच्यात जे सामर्थ्य दडलेलं आहे, तुमच्या जी शक्ती दडलेली आहे, तुमच्या जे योग्यता आहेत, क्षमता आहेत, कला आहेत, कौशल्य आहेत वेगवेगळे, ते सर्व बाहेर काढा. हां, आणि हे एकदा बाहेर काढून बघा जीवन किती सुंदर आहे ते. एका पुरुषाच्या मागे लागून भरकटत राहणं म्हणजे जीवन नाही. कुणाच्या तरी आकर्षणात राहणं म्हणजे जीवन नाही. कुणाचा तर आधार घेऊन जीवन जगणं म्हणजे जीवन नाही. पराधीन सपने होऊ सुख नाही म्हणलेलं आहे. पराधीन दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्या माणसाला स्वप्नात सुद्धा सुख भेटत नाही. आणि तुम्ही अशा व्यक्तीकडून सुखाची अपेक्षा करताय. तुमच्यात काय सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये काय क्षमता आहे त्या बाहेर काढा आणि त्याच्यानुसार आपलं जीवन सुंदर बनवा. मुळातच तुमचे जीवन सुंदर आहे, त्यामुळेच तुम्ही स्वामींच्या मार्गावरती आहे, स्वामींची भक्ती करत आहात, स्वामींची उपासना करत आहात. तर याच्यामध्ये आपल्या गुणांना उजाळा देऊन, आपल्या योग्यतांना, क्षमतेना उजाळा देऊन आपल्या जीवनाला आणखीन सुंदर बनवा. आणखीन वेगवेगळे रंग याच्यामध्ये भरा आणि आपलं आयुष्य इतकं सुंदर बनवा, की अशा तुच्छ गोष्टीसाठी आपल्याला धिक्कारून जाणाऱ्या, आपल्याला त्याग करून जाणाऱ्या, आपल्याला सोडून जाणाऱ्या लोकांना अद्दल घडायला पाहिजे. तर त्या व्यक्तीला कळायला पाहिजे, की आपण कोणाचा त्याग केलेला आहे, आपण कोणाला धिक्कारलेला आहे, आपण कोणाला जीवनातून दूर केलेलं आहे. ह्या गोष्टी त्यांना समजल्या पाहिजे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की आजपासूनच तुम्ही सर्व गोष्टी बाजूला फेकून टाका. स्वतःचं जीवन चांगलं घडवण्यासाठी जे जे काही तुम्ही करू शकता त्या प्रत्येक गोष्टी लिहून काढा कागदावर आणि त्या व्यक्तीची तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता पडत आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीची गरज पडत आहे, त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? तुम्ही पाय राहून खंबेला. हां, तुम्हाला पैशाची गरज आहे, तो काम करून पैसा आणून देतो. तुम्ही सुद्धा व्यवसाय सुरू करा, उद्योग सुरू करा, काहीही सुरू करा तुम्ही. वेळ पडली तर एखाद्या ठिकाणी नोकरी करा, जॉब करा तुम्ही. पण डिपेंड राहू नका तुम्ही. तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, की आजपासूनच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करा. ज्या ज्या ठिकाणी त्या माणसाची तुम्हाला गरज पडत आहे, त्या त्या सर्व गोष्टी लिहून काढा एका पानावर. असे ज्या ज्या ठिकाणी त्याची गरज पडत आहे, त्या त्या ठिकाणी आपण काय करू शकतो ते समजून घ्या. डिपेंडन्सी अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. तर त्याच्यापासून तुम्ही बाजूला निघा, आत्मनिर्भर व्हा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि स्वतःच्या जीवनाला अत्यंत सुंदर बनवा, सुखी बनवा, समृद्ध बनवा. आणि आजपासूनच एक नियम घ्या, की अशा कुठल्याही व्यक्तीचं किंवा अशा कुठल्याही गोष्टीचं मी चिंतन करणार नाही.
मी आजपासून लक्ष देणार ते फक्त माझ्या भविष्यात. आजपासून मी माझं पूर्ण फोकस करणार माझ्या जीवनाकडे. माझं जीवन मला सुंदर बनवायचं. कुणासाठी माझं जीवन प्रपटत ठेवायचं नाही मला. कुणासाठी माझं जीवन मला कचऱ्यात जमा करायचं नाही. माझं जीवन उद्ध्वस्त करायचं नाही मला, विखरून टाकायचं नाही. त्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि आजपासूनच ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अप्लाय करायला सुरुवात करा. तुमचं जीवन खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर होईल. आणि जाता जाता मी हे सांगू शकतो की जर ती व्यक्ती सुधारायला तयार असेल, पूर्णपणे बदलायला तयार असेल, सर्व वाईट गोष्टीचा त्याग करून तुमच्यासाठी पूर्ण जीवन वाहायला तयार असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीशी जाऊन चर्चा करू शकता आणि त्याला त्या गोष्टीतून बाहेर काढू शकता. त्याच्याशी चर्चा करून ह्या गोष्टी सोडवू शकता. तुमच्या लक्षात येईल. जर बदलणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पूर्णपणे बदलणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आतून बदलायला पाहिजे, नाहीतर परत गद्दारी होऊ शकते, तुमच्यावर धोकाधडी होऊ शकते. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला चर्चा करून पाहायचं आहे एकदा. आणि ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न सुटणार नाही, ही व्यक्ती बदलणार नाही, त्यावेळेस तुम्हाला हे आत्ताच सांगितलेल्या सर्व गोष्टी जीवनात तुमच्या अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. आणि यासोबतच स्वामींची उपासना अखंडपणे चालू ठेवा, नामस्मरण अखंडपणे चालू ठेवा. आणि यापुढे जर तुम्हाला कधीही आवश्यकता वाटली आमच्याशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची किंवा आमच्याशी चर्चा करण्याची, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता तुमचे प्रश्न किंवा तुमची समस्या आम्हाला विचारू शकता. तुमचा प्रश्न. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, ताई मला मॅचमध्ये यश मिळेल का? एक रँक येतच नाही, मी काय करू म्हणजे 3 कोटी जिंकेल? माधुरी शिंदे यांनी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर सर्वांना मला सांगायचं आहे की मोबाईलवरती जे गेम खेळतात असे मॅच लावणं किंवा अमुक वेगवेगळे गेम आहेत बरेच, आणि तिथून पैसा कमावण्याची इच्छा आहे त्यांची. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की असं झालं की तुम्हाला 3 करोड भेटतील, कसं झालं. एक साधी सिंपल गोष्ट आहे की असे किती लोक आहेत. थोडं नेटवरती सर्च करा, मोबाईलचा जमाना आहे आज काय, तर थोडंसं मोबाईलवरती गुगलवरती सर्च केलं की लक्षात येईल तुमच्या की किती लोक आहेत अशी ज्यांना 3 करोड भेटलेले आहेत. थोडं वास्तविकतेमध्ये येण्याचा प्रयत्न करा आणि ह्या गेममध्ये वगैरे वेळ न घालवता काहीतरी चांगला आपला व्यवसाय सुरू करा. शिक्षणामध्ये आपलं लक्ष केंद्रित करा आणि आपलं काहीतरी करिअर निर्माण करण्यासाठी, आपलं चांगलं भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. कारण ही वेळ जी आहे आपली, हा एक टर्निंग पॉईंट असतो. वळण घेण्याची वेळ आहे आपली. आणि या ठिकाणी जर आपण गफलत केली तर खूप मोठं नुकसान आयुष्यभर झेलावं लागतं आपल्याला. त्या वेळेत केलेल्या एका चुकीचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. त्यासाठी सर्वच तरुणांना मला सांगायचं आहे आणि ह्या ताईंनाही मला सांगायचं आहे की असे कुठेही पैसे भेटत नाहीत किंवा असं कोणीही नाही ज्यांना भेटलेलं आहे. तर हा सर्व एक जाळं लावल्यासारखं आहे. एक जाळं पसरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतातील जेवढे तरुण असतील त्यांना फसवून घ्यायचं. मग त्याच्यातून बरेच असे फ्रॉड होतात, बरेच गोष्टी अशा होतात. असो, त्यातून बाहेर पडा सर्वांनी आणि अशा गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्ष करिअरकडे लक्ष द्या, प्रत्येक व्यवसायाकडे लक्ष द्या, प्रत्यक्ष तुम्ही जॉबकडे लक्ष द्या, करिअरकडे लक्ष द्या, तुमच्या जीवनाकडे लक्ष द्या. एखादी चांगली नोकरी तुम्हाला कशी भेटेल, त्यासाठी आपल्याला काय योग्यता प्राप्त करावी त्याच्याकडे लक्ष द्या. तर सर्व तरुणांना मला एवढंच. तर या भागामध्ये जेवढे काही प्रश्न आपण घेऊ शकत होतो ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. काही उर्वरित प्रश्न अजून शिल्लक आहेत, तर ते प्रश्न आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ बघून झाला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे आणि जास्तीत जास्त त्याला शेअर करायचं आहे, जेणेकरून ही सर्व माहिती एखाद्याच्या कामी येईल. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त याला शेअर करायचं आहे. आणि जाता जाता कमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न किंवा शंका आहेत ते शंका तुम्हाला लिहून पाठवायचे आहेत. आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न नसतील तर तुम्हाला जाता जाता श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये अवश्य लिहायचं. तर आपल्या या प्रश्नांवरती चर्चा करून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तर चला मग भेटूया पुढील भागामध्ये स्वामी भक्तांच्या नवनवीन प्रश्नासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. आपल्या मनामध्ये आणि हृदयामध्ये स्वामींचं असंच अखंड नामस्मरण आणि चिंतन चालू राहू द्या. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.